ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आहिरियाणं नमो ओज्झायाणं नमो लोये सव्वसाहूनं एसो पंचनमो यारो सव्वपावपनाशनो मंगलाणं च सव्वेसिं पडमं हवहि मंगलम् मंगलम्। जय बोलो देवादिदेव श्री सुपार्श्वनाथ भगवान की। चला आज आपण प्रकरण क्रमांक 2 नमोकार मंत्र, जो सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि असा एकही नाही आहे माणूस जैनांचा की त्याला नमोकार मंत्र येत नाही. हॅलो हॅलो. असा कोणीही मनुष्य नाही, येते ना आता हां, की ज्यांच्या घरी नमोकार मंत्र येत नाही असं बहुतेक जैनांच्या मध्ये कोणी असत नाही. सगळ्यांनाच काय असतो, नमोकार मंत्र येत असतो. तर त्या नमोकार मंत्राची महिमा खूप जणांच्याकडनं आपण ऐकली आहे. शास्त्रामध्ये सुद्धा आपण त्याचं वर्णन ऐकलेलं आहे. परंतु हॅमिंग आले बरं का थोडंसं, बरोबर आहे ना? हां. पण नमोकार मंत्र हां असू द्या. नमोकार मंत्र पहिल्यांदा लिपिबद्ध कधी झाला, कोण सांगतंय? नमोकार मंत्र अनादि निधन आहे हे बरोबर आहे, परंतु पहिल्यांदा लिपिबद्ध षटखंडागमाच्या षटखंडागम के मंगलाचरण में आया है ना ये. लेकिन मुझे आप ये बताइए, हिंदी नको, षटखंडागम जे आहे ते षट आहे ना, 6. तर ते 6 खंड कोणते? हां कोण सांगायला लागले? 6 खंड कोणते ते? किमान एवढी बेसिक माहिती तर पाहिजे बरं काय. षटखंडागम मधलं कंटेंट काय राहू दे माहीतच, आयुष्यभरामध्ये आम्हाला होणार नाही ते. अरे पण नावं तर काय ती माहीत पाहिजे की नको? पाहिजे का नको? पाहिजे ना. हां 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 खुद्दाबंद, जीवस्थान, खुद्दाबंद, वेदना, वर्गणा, बंद स्वामित्व विजय आणि महाबंद, हे किती आहेत एकूण? 6. त्या षटखंडागमाची रचना कोणी केली? पुष्पदंत आणि भूतबली महाराजांनी केली. तर त्या ग्रंथाचं जे मंगलाचरण आहे ते पहिल्यांदा नमोकार मंत्र आहे, कळलं? आणि नमोकार मंत्राविषयी खूप सगळं ऐकलेलं आहे तुम्ही, परंतु शास्त्रीय पातळीवरती, तर्कशुद्ध पातळीवरती त्याचं विश्लेषण आपण बहुतेकदा ऐकलेलं नाही आहे. आणि ते लोकांसमोर पोहोचवणं हे आमचं कर्तव्य आहे बरं का. त्याच्यासाठी थोडासा हा प्रयास आहे. हां आता नमोकार मंत्र जो आहे, पुढे घ्या. नेक्स्ट मंत्र म्हणजे काय आधी बघूया बरं काय आपण. हां मंत्र म्हणजे काय? मंत्र म्हणजे एक ध्वनी असतो, म्हणजे किंवा एक अक्षर किंवा एक शब्द, अनेक शब्दांचा एकत्रित समूह, ज्याच्यामुळं काय होतं, त्याचं एन्चांटिंग केल्यानं, त्याच्या पुनरुच्चारण केल्यानं काय होतं, भौतिक, आध्यात्मिक आणि आत्मिक उन्नती होते. अशा शब्दांचं किंवा अक्षरांचं किंवा शब्दांच्या एकत्रित समूहानं जे आपण एन्चांटिंग करतो, वारंवार काय करतो, त्याची पुनरावृत्ती करतो, त्याच्यामधून जो ध्वनी निघतो त्या ध्वनीला काय म्हणतात? मंत्र असं म्हणतात, बरोबर? हां मंत्र या शब्दाची व्याख्या सांगितलेली आहे. मंत्र है ना, मंत्र ह्या शब्दापासून मंत्री हा शब्द तयार झाला. मिनिस्टर, बरोबर? मिनिस्टरकडे ताकद किती असते?
मिनिस्टर म्हणजे मंत्री. मंत्री हा शब्द मंत्रवरून आलेला आहे. मंत्र्याकडे ताकद किती असते? खूप असते ना, खूप ताकद असते. तशी मंत्रामध्ये पण असते, कारण मंत्र ह्या शब्दावरून मंत्री हा शब्द म्हणलेला आहे, बरोबर. तर मंत्रामध्ये खूप ताकद असते. परंतु मंत्र ह्या शब्दाची आता हे सांगितले, व्याख्या सांगितली काय, ज्याच्या पुनरुच्चारण म्हणजे पुनरुच्चार केल्याने भौतिक, आत्मिक आणि आध्यात्मिक शांती भेटते, त्याला काय म्हणतो आपण? मंत्र असं म्हणतो. तर तो मंत्र माहिती आहे आपल्याला, नमोकार महामंत्र. पुढे घ्या. हां, आता कुणी एकट्याने शुद्ध नमोकार मंत्र म्हणून दाखवायचं बरं काय. कोण म्हणणार? शुद्ध नमोकार मंत्र म्हणून दाखवायचा. कोण म्हणतंय? नमोकार मंत्र म्हणायचं आहे. त्यात एवढं टेन्शन यायचं काय कारण? मी शुद्ध म्हटलं ना, म्हणून टेन्शन आलं, बरोबर, म्हणून टेन्शन आलं. हां हां, बघून म्हणा ना, बघून म्हणा. हां म्हणा. ओके, बरोबर. मंत्र म्हटला, खूप शुद्ध म्हटलं बरं का, अभिनंदन करा त्यांचं. हां, परंतु नमोकार मंत्र म्हणण्याचे स्टाईल्स भरपूर आहेत बरं काय. कुणी ह्याच्यावर म्हणतं, संगीतावर म्हणतं, परंतु करेक्ट कोणता आहे सांगा बरं? करेक्ट नमोकार मंत्र तुम्ही चालीवर म्हणता, संगीतवरती म्हणता, ध्यानावर, आर्याछंद, बरोबर. आर्याछंदमध्ये आहे ना तो मूळ रचला तो आर्याछंदमध्ये कुणी लिहिला? पुष्पदंत भूतवलीने. मग त्यांना न्याय द्यायला पाहिजे का नको? आणि तसं म्हटल्याशिवाय त्याचे परिणाम पण जाणवत नाहीत, बरोबर. त्यामुळं आर्याछंदमध्ये म्हणायचं. आता तुम्ही प्रयत्न केला बरं काय, तसाच आहे तो आर्याछंद. कसा? नमो हरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयरियाणम, नमो उज्जायाणम, नमो लोई सव्वसाहूनम. आता हू काय दीर्घ आहे ना, आहूणम. आणि नळाचं न आणि बाणाचं न, ह्याच्यामध्ये काय फरक आहे? नळाचं न आणि बाणाचं न तुम्हाला माहिती आहे, मराठी आणि प्राकृत ही जुळी भावंड आहेत बरं काय. बाणाचं न हिंदीमध्ये कुठं बघितलं आहे काय? हिंदी भाषेमध्ये बाणाचं न, हिंदी भाषेमध्ये बाणाचं न आहे काय? हिंदीचं कोण आहे एक्सपर्ट? हिंदीचे हां आप आहे. न बडा न, बडावाला न, बाणवाला न, हिंदी में नहीं, यहाँ पे है. मैं हिंदी भाषा का बोल रहा हूँ, है ना? है, कहाँ पे आता है? नहीं, एक बताओ ना वाक्य में, एक वर्ड. ठीक है, रहने दो, कल बताओ मुझे, अभी वक्त नहीं है ना. हाँ, त थ द ध न, बरोबर. ट ठ ड ढ ण, लक्ष द्या बरं काय. त थ द ध न, नळाचं न. ट कसं म्हणतात? ट ठ ड ढ न, तसा नमोकार न. ट ठ ढचं तर हे आहे ना, त्यातला न कुठे लागतो? ट कुठे लागतो? ढ ड ढ न, नमो. आणि श्वेतांबर संप्रदायामध्ये न आहे बरं काय. त थ द ध न आहे, छोटा न आहे. दिगंबर संप्रदायामध्ये मोठा न आहे. आणि त्यांची उत्पत्ती त्यांनी सांगितलेली नमोकार मंत्र, ते अनादिनिधन म्हणतात. परंतु पहिल्यांदा त्याचं जे काही लिखित स्वरूप येतं ते कुठे येतं? ह्याच्यामध्ये येतं, षटखंडामध्ये. आता हे नमोकार मंत्र आहे. आणि त्याच्यानंतर एसो पंचनमो यारो म्हटले ना, ती त्याची महिमा आहे. एसो पंचनमो यारो किंवा नमोकारो, हा पंचनमस्कार मंत्र काय सांगतात? सव्व पावप्प नाशनो, ह्याचा अर्थ काय? सव्व पावप्प नाशनो म्हणजे काय? सगळ्या पापांचा नाश करणार आहे. मंगलानमच्या सव्यसीम, सगळ्यामध्ये पडमम हवई, ह्याचं काय करा? मंगलानमच्या सव्यसीम पडमम, सर्व मंगलामध्ये प्रथम मंगल आहे आणि ह्याचं तुम्ही निरंतर काय करा? पाठ करा. असं कोणी सांगितलं? नमोकार मंत्र नंतर जे येसो पंचनमोकारो आहे तो नमोकार मंत्राचा भाग आहे काय? नाही, त्याची महिमा आहे ती. आणि नंतरची जी काही चत्तारी दंडक आहे, चत्तारी मंगलम, चत्तारी लघुत्तमानी, चत्तारी शरणम पवज्यामी, कोण म्हणतंय? म्हणा बरोबर. चत्तारी
हां नाही चुकलं 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 हां हां एकही अक्षर चुकायचं नाही. बरोबर काय आहे सांगा बरं तिथं. केवली पन्नतो धम्मो लोगुत्तमो आहे ना. हां ग्रॅमॅटिकली कधी मिस्टेक करायचं नाही. हां त्याच्यानंतर पुढं सांगा. चत्तारी शरणम पवज्जामी. केवली पन्नतम धम्मम शरणम पवज्जामी. केवली पन्नतो धम्मो काय म्हणतात ते चुकीचं आहे बरं काय. धम्मम शरणम पवज्जामी असा त्याचा अर्थ आहे. हां आता हे नमकार मंत्र सांगितले, चत्तारी दंडक सांगितले. जगात चारच मंगल आहे, चारच लोकोत्तम आणि चारच शरण जायला योग्य आहेत. बरोबर आहे. फक्त हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. शेवटचं जे आहे ना चत्तारी शरणम पवज्जामी, प्राकृतमध्ये चारांना मी शरण जातो असं म्हटलं है ना. चत्तारी शरणम पवज्जामी असा शब्द आहे प्राकृतमधला. पवज्जामी ह्याऐवजी प्राकृतमधला एक अगदी असा वर्ड आहे की मी जातो. गच्छामी, बुद्धम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी है ना. मग चत्तारी शरणम गच्छामी म्हटलं असतं तर काय झालं असतं. चुकलं असतं. चूक झाली असती. पवज्जामी हा शब्द वापरलाय त्यांनी. गच्छामी शब्द चुकला असता काय नसता. बुद्धाने वापरला, जैनाने वापरला नाही. का वापरला नाही. तोच अर्थ झाला असता ना. चत्तारी शरणम गच्छामी, अरिहंते शरणम गच्छामी झाला असतं, चुकलं नसतं बरं काय. पवज्जामी हा शब्द वापरला. पवज्जामी हा शब्द वापरण्याचं महत्त्वाचं कारण हे आहे, गच्छामी आणि पवज्जामी दोन प्राकृत वर्ड, दोन्हींचा मिनिंग सेम असला तरी एक मेजर डिफरन्स त्याच्यामध्ये असा आहे. गच्छामी म्हणजे मी शरण जातो. बरोबर. आणि पवज्जामी म्हणजे पण शरण जातो, पण असं शरण जातो की तिथून पुढं कोणी नाही आहे. एक छोटंसं उदाहरण देतो की तुम्ही आजारी पडला, लोकल डॉक्टरला दाखवता. बरोबर. लोकल डॉक्टर म्हटलं की थोडंसं सिरियस आहे, तुम्ही कुठं जाता. सांगलीमध्ये येता है ना. कुठं एम डीकडे जाता. एम डीकडे आल्यानंतर तो म्हणतो अरे हे खूपच जरा अजून हे वाटते, तुम्ही मुंबईला न्या. मुंबई लीलावती अमुक तमुक कुठंतरी गेला, ब्रिज कॅन्डीला वगैरे. तिथं म्हणाले नाही ह्या रोगाचं फक्त न्यूयॉर्कला किंवा अमेरिकेला कुठंतरी शिकागो वगैरे तिथंच फक्त एका ठिकाणी. तिथं गेला तुम्ही. तिथं गेल्यानंतर मग ते सांगितले नाही आता ह्याच्यावर काहीही नाही. तिथून पुढं कुठं शरण आहे. पहिला लोकल डॉक्टर होता, त्यानंतर तुम्ही सांगलीमध्ये, त्याच्यानंतर मुंबईमध्ये, त्याच्यानंतर शिकागोमध्ये, त्याच्यानंतर पुढं काय. शिकागोनंतर कुठं काय किंवा न्यूयॉर्कनंतर कुठं काय पुढं काही नाही ना. तसं पवज्जामीचा अर्थ आहे. ह्याच्यानंतर कुणी नाही आहे. शरण जायला ह्याच्यानंतर कुणीही नाही आहे. हे चारच आहेत. कळते का नाही कळतंय. कळते ना. पवज्जामी म्हणजे ह्याच्यानंतर पुढं शरण जायला कुणीही समर्थ नाही. हे चार लास्ट. कळलं. कोण कोण. अरिहंत नाही, अरिहंत सिद्ध साधूमध्ये तीन इन्क्लूड होतात ना ते. आणि केवली भगवंतांनी सांगितलेला धर्म मला काय आहे शरण आहे. कळलं. कळलं का नाही कळलं. हां चला पुढं जाऊया. हां पुढं घ्या. आता मंत्र बघा. हे थोडंसं जरा कठीण आहे बरं काय. हां जरा थोडंसं. मंत्र म्हणजे काय. सैद्धांतिक जुळवणी कशाची. अक्षरांची. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे. मंत्र ह्या शब्दाची उत्पत्ती करतात. मंत्र म्हणजे काय. मम आणि त्र असा शब्द आहे ना. मम ह्या शब्दाचा अर्थ मन आणि त्र म्हणजे रक्षण करणं, मनाचं रक्षण करणं. मनामध्ये वाचायला लागलं काही माझ्याकडे बघायला आहे. मम म्हणजे मन, त्र म्हणजे रक्षण करणं. आता मनामध्ये दररोज किती विचार येतात. किती विचार येतात. सायकॉलॉजिकली 70,000 म्हणजे किती 70,000 विचार येतात. किती. खरं आहे बरं, खोटं नाही आहे. तुम्ही गुगल करून बघा. 70,000 विचार येतात. त्यातले 90% नकारात्मक विचार येतात. त्यातले पुन्हा 90% रिपिटेशन येतं. कुठलं रिपिटेशन. तुमचं वय समजा 40 आहे. 40 वर्षाची घडली ना मागं तीच माणसं, त्याच घटना, त्याच वस्तू, तेच दुःख, त्याचं काय होतं रिपिटेशन होतं. म्हणून आपण सगळे दुःखी आहे. म्हणून आपण सगळे दुःखी आहे. त्या एकूण मनाचं जे काही आतमध्ये व्यापार चालू आहे ना, त्याचं रक्षण करण्यासाठी काही विशिष्ट यंत्रणा आहे का. होय आहे. त्याचं नाव मंत्र आहे. मम म्हणजे मन आणि त्र म्हणजे रक्षण करणं. त्या
सगळ्या विचारांचं रक्षण करून मनाला एकाग्र बनवण्याची शक्ती, सामर्थ्य कुणाकडे असतं? मंत्राकडे असतं. आणि काय करतं मग ते? पवित्र ऊर्जा आणि स्पंदनं निर्माण होतात, व्हायब्रेशन्स. काय म्हणतात त्याला? तुम्ही काय म्हणता, तुम्ही काय बोलता, त्याच्यापेक्षा तुम्ही काय आतमध्ये फील करता ते जास्त ताकदवान असतं. पुन्हा रिपीट करू? काय सांगितलं? हां, काय फील करता, काय वाटतं ते जास्त ब्रह्मांड काय करतं? कारण ब्रह्मांडाला लँग्वेज कळत नाही, ब्रह्मांडाला व्हायब्रेशन्स कळतात. क्वांटम थिअरी ऑफ फिजिक्स आहे बरं का हे क्वांटम थिअरी आहे. व्हायब्रेशन्स म्हणजे काय? तुम्ही नमकार मंत्र म्हणाले, अंगावर शहारे आले तर ते पोचलंय तिथं, कळतंय? पोचलंय. तुम्ही नमकार मंत्राचं जाप करायला बरं काय, महाराजांनी नियम दिलेत थोडं, आणि ते कवा गळून पडलं खाली ते पण कळत नाही. असं होतंय की नाही होतंय? होतंय ना, बऱ्याच लोकांचं होतंय. व्यस्तता ना, त्याच्यामध्ये ॲब्सर्डिटी असते, मनाची ॲब्सर्डिटी. सगळे विचार आणि ते रिपिटेशन घेऊन पुन्हा आणि मंदिरात समोर कोण असतात? भगवान असतात. हातामध्ये माळ असते आणि सगळ्या क्रिया शरीराच्या चालू असतात आणि झापड पण येते. येते का नाही येते? येते म्हणा की. हां येते, हां येते. तर त्या सगळ्या एक प्रोसेस आहे ना, एक प्रोसेस आहे. त्या प्रोसेसच्या माध्यमातून आपण व्यवस्थित गेलं ना तर आपल्याला ते व्यवस्थित कळेल. म्हणजे काय? त्या मंत्राच्या उच्चार, आता एन्चांटिंग करायचं बरं का. उच्चारण म्हणजे कळते तुम्हाला? एन्चांटिंग करणं. एन्चांटिंग करणं म्हणजे काय? वारंवार 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 करणं. खीर बनते ना, भगवंतांची वाणी खिरते म्हणतो. खिरते म्हणतो ना आपण. खिरते या शब्दाचा अर्थ काय? खिरते. आणि खीर करणं किती अवघड असतं ते सांगा? असतंय का नसतंय? असतं ना. काय घोटावं लागतं ना, त्याच्यामध्ये घोटणी असते. आणि जितकी जास्त घोटणी कराल तितकी मधुर खीर होते. तसंच आहे मंत्राचं बरं काय. पण त्या प्रत्येक वेळेला मंत्र म्हणत असताना त्याच्यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. सुरुवातीचे 6 महिने तुम्हाला त्याचं हे येणार नाही. 6 महिन्यांनी एक योग्य विधी सांगितला तर त्या योग्य विधीने गेलं तर 6 महिन्यानं रिझल्ट तुम्हाला 100% मिळतील बरं काय. कशाचे? नमकार मंत्राचे. आता हे मंत्रशास्त्राचं थोडंसं आहे बरं का. हे थोडंसं तुम्हाला सगळ्यांना माहीत पाहिजे म्हणून पुढे घ्या. नेक्स्ट, मंत्रशास्त्राचे 9 प्रकार आहेत. त्यातलं पहिलं आहे स्तंभन. हे सगळे प्रकार आहेत बरं काय. हे सगळे जिनवाणीमध्ये आहेत. म्हणजे 11 अंग 14 पूर्व शास्त्र आहे. त्या 14 पूर्वमध्ये 10वं जे पूर्व आहे विद्यानुवाद पूर्व, त्या विद्यानुवाद पूर्वमध्ये सगळ्या प्रकारच्या विद्या असतात. त्या विद्येमध्ये हे पण सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे काही ब्लॅक असतात, काही व्हाईट असतात. कारण भगवंतांच्या वाणीमध्ये सगळं चांगलं वाईट सगळं चालतं आहे, बरोबर ना. तर आता त्यात पहिलं स्तंभन आहे ना, म्हणजे ज्या ध्वनीच्या घर्षणाने भूतप्रेताची बाधा असू दे किंवा आक्रमण असू दे किंवा कष्ट असू दे, ते सगळं काय होतं? थांबवलं जातं. त्याला काय म्हणतात? स्तंभन, थांबवलं जाणं. हां. त्याच्यानंतर मोहन, काय? ज्या ध्वनीच्या घर्षणानं इतरांना मोहित केलं जातं त्याला काय म्हणतात? मोहन. उच्चाटन म्हणजे ज्या ध्वनीच्या घर्षणानं कोणाचं मन अस्थिर, निष्प्रभ किंवा पदभ्रष्ट केलं जातं त्याला काय म्हटले? उच्चाटन. वशीकरण, ज्या मंत्राच्या सहाय्याने इतरांना वश केलं जातं त्याला काय म्हटलेलं आहे? वशीकरण. आणि जृंभण म्हणतात ज्या ध्वनीच्या विधियुक्त घर्षणाने शत्रू, भूतप्रेत किंवा व्यंतर पण काय होतात? भयग्रस्त होतात. हे जृंभण. हे काय जास्त तुम्ही त्यात पडू नका बरं काय. पण हे प्रकार मला सांगितले पाहिजेत ना. वशीकरण, जृंभण हे पण सांगा म्हटलं तर सांगणार नाही, कळलं काय. आणि लोकांना कसं असतंय ह्याचं आकर्षण, खूप आकर्षण लोकांना. त्याच्यानंतर विद्वेषण म्हटलेलं आहे. ज्या मंत्रानं कुटुंब, जाती, देश, समाज ह्याच्यामध्ये वैमनस्य निर्माण होतं. आत्ता ही ताकद कुणाकडं नाही आहे, कळलं काय. ही आता कोणा घाबरू नका कोणाला. हिने केलं असतील, तमुक केलं असतील, ही शक्ती कुणाकडंही नसते. कारण ह्या शक्तींना साध्य करण्यासाठी प्रचंड मोठ्या लेवलला जाऊन साधना करायला लागते है ना. ती आत्ता सामर्थ्य कोणाकडं नाही आहे. मारण म्हणजे ज्या मंत्रानं दुसऱ्यांचा मृत्यू ओढावेल त्याला काय म्हटलेलं आहे? मारण. आणि शांती मंत्र आपण जे करतो ना, कधी करतो शांती मंत्र? म्हणजे भयंकर व्याधी, भूत, पिशाचे, हे क्रूर ग्रह, अतिवृष्टी वगैरे ते शांत होतात. सकाळी तुम्ही अभिषेक करताना शेवटी करता ना, कोणतं? शांतीधारा करतो, तो शांती मंत्र. आणि पौष्टिक आहे, ज्या मंत्राने सुखसामग्रीची प्राप्ती, संतान प्राप्ती वगैरे होते त्याला काय म्हणतात? पौष्टिक असं म्हणतात. हे सगळे मंत्राचे प्रकार सांगितलेले आहेत. आता पुन्हा आणि मंत्राचे प्रकार सांगतो. नेक्स्ट घ्या. मंत्राचे प्रकार किती आहेत ते? बीज मंत्र,
वैदिक मंत्र, तांत्रिक मंत्र, शाबर मंत्र, मूल मंत्र आणि शांती मंत्र असं अनेक प्रकारचे आहेत. म्हणजे तुम्ही अघोरी बाबा बघितले असतील ना, अघोरी बाबा बघितले असतील, ते पण काहीतरी भस्म वगैरे लावून कुठंतरी हिमालयामध्ये मंत्राचे जाप करत बसलेले असतात. किंवा कुठंतरी अलाहाबादला परवा प्रयागराजला हे झालं ना आपलं, तिथं पण खूप लोक सगळं असं काहीतरी करतात. हे हातला कुठलं ना कुठलं तरी मंत्राचे ते जाप करत असतात. हे सगळे असे अनेक प्रकारचे मंत्र आहेत. आत्ता आपल्याला आपला मूळ जो विषय पद्धत नेक्स्ट करा. पद्धत आत्ता जी आहे नमस्कार मंत्र म्हणण्याची जी पद्धत आहे त्यात पहिलं काय कंडिशन आहे, स्पष्ट उच्चार. हां, त्याला काय म्हणतात, शब्दशुद्धी म्हणतात. कळलं? हां, आता मगाशी सांगितलं न आणि ण म्हणणं, ह्यात फरक आहे ना. नमो अरिहंताणम, हां, नमो सिद्धाणम, नमो आयुर्याणम म्हणतो का नाही म्हणतो. हां, आता हे म्हणताना काही काही लोकांचा आवाज जो असतो ना, त्या आवाजामध्ये पण बेस असायला लागतो बरं का. ह्याची पद्धत बघा कशी आहे नमस्कार मंत्र म्हणण्यामध्ये. सा रे गम पधनी किती आहेत ते? सा म्हणजे सा रे गम पधनी, सा षडज काय म्हणतो त्याला. हां, बेस आहे ना तो, बेस म्हणतो का नाही. बेस तुमच्यात गाणं कोणाला म्हणायला येते काय? गाण्यामध्ये कोण एक्सपर्ट आहे? तर गाण्यामध्ये एक्सपर्ट कोण नाही? हां, कोण आहे का नाही गाण्यामध्ये एक्सपर्ट? कोणच नाही. तर त्यांना माहीत असेल बरं काय. ते गाणं म्हणताना सगळ्यात अवघड कोणता, तो बेस सा. मोराचा आवाज असतो ना सा. रे म्हणजे ऋषभ, ऋषभ. गाईचं हंबरणं असतं ना ते ऋषभमध्ये असतं. गाईचं हंबरणं बघितलं की नाही, गाईचं हंबरणं. हां, सा रे ग, ग म्हणजे गांधार. बकरी म्याम्या करते ना, ती जे ज्या पद्धतीने ज्या स्टाईलने करते तो गांधार आहे. सारे गम ग म म्हणजे मध्यम. मध्यम म्हणजे क्रौंच पक्षी बघितलंय तुम्ही? क्रौंच पक्षी नाही बघितला. बगळा हो, बगळा पण कधी कधी ओरडतो, तो त्या ह्याच्यामध्ये ओरडतो. कशामध्ये? सारे ग म. हां, म म्हणजे मध्यममध्ये. पंचम स्वर, पंचम स्वर. पंचमदा माहिती आहेत की नाही तुम्हाला? कोण आहेत? अरे वा वा, आर डी बर्मन, बरोबर आहे. तर ते जन्मतानाच ते पंचम स्वरामध्ये गायले म्हणून त्यांचं नाव पंचम ठेवलं बरं काय. त्या विषयामध्ये जायचं नाही आपल्याला. पंचम म्हणजे कोकिळा, कोकिळा असते ना, कोकिळा. सारे गम प ध, ध म्हणजे दैवत. हां, हे दैवत. ध आहे ना, सारे गम प ध. हा जो स्वर आहे तो स्वर कशाचा? सारे गम प ध. ध म्हणजे घोड्याचं किंकाळणं असतं. कळलं? आणि नी म्हणजे हत्तीचं चित्कारणं. बघितलं की नाही, हत्ती चित्कारतं नी. आता नमोकार मंत्र म्हणताना जो आवाज लागतो तो बेस लागतो. इथं उदय भैया आलेत? आले नाहीत काय? उदय भैयांचा आवाज आहे ना, जो शांती मंत्र म्हणतात ना ते बेसमध्ये म्हणतात बरं काय. म्हणजे मी अनुभवलेलं सांगतो की ते जे म्हणतात ते बेसमध्ये, सामध्ये खाली, तर त्याच्यामध्ये जे काय व्हायब्रेशन्स असतात ते वरल्या स्वरमध्ये नसतात. कळलं काय? मग तुम्ही म्हणणार आम्ही स्त्रिया आहे आणि आम्हाला बेस कुठला, पण तुमचा बेस असतोच. प्रत्येकाला प्रत्येकाचा बेस. माझा आवाज पातळ आहे. आता उदय भैयांचा आवाज खूप म्हणजे असं गंभीर आहे. दिव्य ध्वनी कशी निघते? गंभीरमध्ये, सामध्ये निघते. कळलं? गंभीर ध्वनी असतो ना तो. सारे गम पद नी नाही, सामध्ये गंभीर ध्वनी. समुद्र कसं हे असतो ना, समुद्राचं हे बघितलं तुम्ही? लाटांचा आवाज गंभीर असतो ना. ढगांचं गडगडणं, सगळ्यात उत्तम उदाहरण कोणतं? ढगांचं गडगडणं. ढगांचं गडगडणं कसं गंभीर असतं ना, तसं त्या आवाजमध्ये जर नमकार मंत्र तुम्ही म्हणू शकला सामध्ये, है ना, मोठ्या मोठ्याने उगाच म्हणायचं नाही, वरला स्वर शांतपणे खालचा स्वर लावायचा. कळलं? हां. आणि ह्याच्यामध्ये स्पष्ट उच्चार पहिली कंडिशन आहे. स्पष्ट उच्चार करता येईल का नाही करता येईल. त्याच्यानंतर अर्थाचं ज्ञान पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं दुसरा कंडिशन काय म्हणा लागलो आहे हे माहिती नाही आहे. तुम्ही अशा बऱ्याच क्रिया किंवा सगळेजणच आपण अशा बऱ्याच क्रिया करतो की काय चाललं आहे माहीत नसते. खरं सगळे आल्यात म्हणून आपलं चाललं आहे आपलं. हां, ते काय फायद्याचं नाही बरं काय. दुसरं अर्थाचं ज्ञान. तिसरं त्याच्यावरची श्रद्धा. हे हळूहळू ती कंडिशन्स काय व्हायला लागल्या. हां, तिसरं काय सांगितलं? मंत्रावर श्रद्धा म्हणजे सम्यक दर्शन बरं काय. त्याच्यावर येणार आहे आपण.
आणि मंत्र म्हणण्याची विधी, दर्भाची चटई असू दे, लाकडी पाट असू दे, किंवा शिला म्हणजे दगडच. कशावर बसून म्हणता? गादीवर बसून म्हणायचं नाही बरं काय, कळलं? फरशीवर बसा किंवा चटई घ्या. कशाची? प्लास्टिकची नव्हे. नमकार मंत्र म्हणणाऱ्या विधीपूर्वक म्हणा ना. मग दर्भाची चटई म्हणजे कळते की नाही? ह्याची चटई हो, हां. किंवा लाकडी पाट घ्या किंवा दगड वगैरे असतो ते. हां. फरशी काय होतं की थंड होते ना, ही फरशी नाही चालत. दगड, स्टोन आणि टाईल्समध्ये खूप मोठा फरक आहे. हां, हे आर्टिफिशियल आहे आणि ते ओरिजिनल आहे. ओरिजिनल बसलं की काही आपल्याला तोटा होत नाही, याच्यावर बसलं की तुम्हाला तोटा होणार आहे. हे आर्टिफिशियल आहे, मॅनमेड आहे. हां. आता त्या नमकार मंत्रामध्ये पुढं नेक्स्ट 5 परमेष्टीनं नमस्कार केला हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. हा प्राकृत भाषेमध्ये आहे आणि आर्या छंदामध्ये रचला गेला आहे. मग अशी म्हटलं ना आर्या छंद. आर्या छंद कळलं? आर्या छंद सांगा कसं? हां, आता बघा हे नमो अरिहंतानम, तुम्ही कसं म्हटला? नमो अरिहंतानम, है ना? अगदी लहान लहान गोष्टी असतात बरं काय. नमो अरिहंतानम, नमो सिद्धाणम, नमो आयरियाणम, नमो वझायाणम, नमो लोये सव्वसाहूनम, है ना? एक असा हे होतं, काय म्हणतो त्याला आपण, ग्राफ होतो. आणि त्या ग्राफप्रमाणे म्हणायला पाहिजे, म्हणजे आतमधले व्हायब्रेशन्स ॲक्टिवेट होतात. त्याच्यामुळं हे सगळं का सांगायला लागलो आहे? व्हायब्रेशन्स ॲक्टिवेट व्हायला पाहिजे का नको? हां, उगाचच असं. आणि त्या ह्याच्यावर तुमच्या कॅसेटवर वगैरे किंवा त्या ह्याच्यावरती कशा पण चाली असतात बरं काय, गुळगुळीत करून टाकले बरं का नमकार मंत्राला लोकांनी, भयंकर गुळगुळीत करून टाकलेलं आहे. हां, त्या स्टाईलने म्हणायचं नाही, जे स्टाईल सांगितली त्या स्टाईलने म्हणायचं. हां, कळलं? प्राकृत भाषेमध्ये आणि आर्या छंदामध्ये रचला गेला आहे. हां, आता बघा त्याची वैशिष्ट्ये काय आहेत ह्या मंत्रामध्ये. नेक्स्ट, ह्या मंत्रामध्ये कुठल्याही व्यक्तिविशेषाला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र वैदिक ह्याच्यामध्ये दर्शनामध्ये सर्वश्रेष्ठ मंत्र म्हटला जातो बरं काय. हां, पण कुठं एका विशिष्ट व्यक्तिविशेषाला नमस्कार आहे इथं नाही आहे. कुठल्याही व्यक्तिविशेषाला नमस्कार नाही आहे पहिलं. दुसरं काय, गुणांनी युक्त जीवांना नमस्कार केला आहे. कुठल्याही व्यक्तिविशेषाला नमस्कार न करता गुणांना नमस्कार करणं ही जैन दर्शनाची खास विशेषता आहे. खूप मोठा आहे बरं का. ह्याच्यामुळे खूप चर्चा झाली याच्यावर. त्या दर्शनशास्त्रांची जेव्हा तर्कशुद्ध पातळीवरती विश्लेषण केलं जातं तेव्हा हे गोष्टी सगळ्या मॅटर होतात की कुठल्या एका विशिष्ट व्यक्तिविशेषाला किंवा तिथं काय हिरो वर्शिपिंग आहे काय. हिरो वर्शिपिंग ह्या शब्दाचा अर्थ काय, व्यक्तिपूजेचं स्तंभ माजवले का ह्या लोकांनी, तसं नाही आहे बरं काय. गुणांनी युक्त म्हणजे गुणांना नमस्कार करणं ही जैन दर्शनाची खास. त्याच्यानंतर जैन दर्शनामध्ये व्यक्तिपूजेला स्थान नाही, अंडरलाईन करा, लक्षात आलं. व्यक्तिपूजेला इथं जैन दर्शनामध्ये स्थान नाही. आणि ह्या मंत्राची रचना कुणीही केली नाही, अनादी काळापासून आहे, अनंत काळापर्यंत राहील. ह्या काळात नमोकार मंत्र सर्वप्रथम आचार्य श्री पुष्पदंत महाराजांनी षटखंड ग्रंथामध्ये मगाशी सांगितलं आपल्याला. हां, आता त्या नमोकार मंत्राची पर्यायवाची नामं सांगतात. किती माहिती आहेत तुम्हाला? एवढे आहेत बघा. हां, अनादिनिधन मंत्र म्हणा एकदा. हां, आता ते ही जरा स्लाईड हे करा आणि आधीची घ्या. हां, आत्ता तुम्ही 11 नावं ऐकली ना, त्यातली कुठलीही 6 नावं कोण सांगतंय? हां, तुम्ही नको, मागं कोण सांगतंय? तुम्ही किती ताकदीनं ऐकले हे मला बघायचं आहे. किती ताकदीनं ऐकलेलं आहे हे महत्त्वाचं आहे की नाही सांगा बरं. आहे ना, महत्त्वाचं वाटतंय की नाही? किती ताकदीनं ऐकतो आपण. सिरियल बघताना ताकदीने बघतो, चित्रपट बघताना ताकदीने बघतो, नाटक बघताना ताकदीने बघतो का? ऐका ना 2 मिनटं, है ना, ऐका. ताकदीने बघतो कारण का? तिथं माझ्या जिव्हाळ्याचा विषय येतो. हे ऑप्शनल आहे, कळतंय? हे ऑप्शनल आहे, करा नाही करा कोण विचारणार आहे, काय फायदा आहे त्याचा. आणि जोपर्यंत हे कंपल्सरी होत नाही तोपर्यंत धर्माची सुरुवात जीवनामध्ये होतच नाही. मग काल प्रश्न विचारला होता ना कुणी, अरे एवढं सगळं करतोय तर काय होतच नाही. काय होत नाही? होणार, ऑप्शनल टाकले तुम्ही.
धर्म ऑप्शनलला टाकलं आहे ना, मग होणार कसं सांगा. संसारला काय केलेलं आहे, प्राधान्यक्रम म्हणजे प्रायोरिटी धर्माला. कशाला, संसारला. धर्म ऑप्शनला आहे. धर्म जेव्हा प्रायोरिटीने येईल जीवनामध्ये तेव्हा त्याची फळं दिसतील. कळलं, कालच्या प्रश्नाचं उत्तर आहे. बरं, कोण सांगते सहानामं, कोण सांगते? तुम्ही नको, तुम्ही हुशार आहे. हां, इकडे कोण सांगते सहानामं, फक्त सहानामं सांगा. नाही येणार? हां सांगा. हां बरोबर आहे, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. चला ताकदीनं ऐका बरं काय हे सगळं. हां घ्या जरा पुढलं घ्या, पुढलं स्लाईड घ्या. आता नमोकार मंत्राचा पाठ कुठं कुठं करायला पाहिजे म्हणून सांगतात. कुठं कुठं करायला पाहिजे म्हटले ना, सुखामध्ये, दुःखामध्ये, भीतीच्या स्थानामध्ये, भयानक स्थानामध्ये, युद्धाच्या मैदानात, पवित्र अपवित्र स्थानात, सर्वत्र सगळीकडं पावलो पावली नमोकार मंत्राचं स्मरण करावे. मात्र उच्चारण मात्र पवित्र स्थानात. हे जरा कंडिशन आहे बरं काय. अपवित्र पवित्रो वा सुस्थितो दुस्थितोपी वा ध्यायत पंचनमस्कारम सर्व पापय प्रमुच्यते म्हटलंय. पण तुम्ही पिरियड्समध्ये आहे तर सध्या, बरोबर. पिरियड्समध्ये तुम्ही त्याचं काय करू शकता, म्हणजे आतमध्ये स्मरण करू शकता, पण उच्चारण करायचं नाही. कळलं, कुठेही जा तुम्ही, कुठल्याही स्थानामध्ये स्मरण करू शकता, उच्चारण कुठल्या अपवित्र स्थानामध्ये, पवित्र स्थानामध्ये मात्र ते करू शकता. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. पुढे घ्या. आता सगळ्या ठिकाणी नमोकार मंत्राचा जाप केल्याने एकसारखं फळ मिळते का, तर नाही आहे. आता घरामध्ये केल्याने एक पट मिळणार बरं काय. हां, वनामध्ये केल्याने, वन म्हणजे जंगल शोधायला कुठं जाणार, गार्डन नाही. गार्डन सुरक्षित असते, गार्डन सुरक्षित आहे. शेतामध्ये जितकी स्थानं असुरक्षित तितके त्या मंत्राचं ताकद पण वाढते बरं काय. सुरक्षित स्थानात आहे काय नाही, एवढं जास्त होणार नाही. असुरक्षित स्थानामध्ये गेला, सिक्युरिटी तोडला आणि गेला तर ताकद त्याची वाढत जाते. हां, आता वनामध्ये केल्याने 100 पट, बागेत किंवा सघन वनामध्ये केल्याने 1000 पट, पर्वतावरती 10,000 पट, नदीच्या किनारी. का नदीला एवढं मोठं स्थान दिलंय? नदीच्या किनारी जा बरं काय तुम्ही. कृष्णाकाठ जवळ आहे ना, कृष्णाकाठी जा है ना. हां, पण म्हणजे कुठंतरी झाडबीड बघा आणि 2-3 घेऊन जावा. तुम्ही एकटं बसू नका आणि करा एकदा काय होतंय बघा. त्याचं कारण सांगतायत की पाणी असतं ना. तुम्ही सी शोअरला कधी गेलं, म्हणजे समुद्राच्या किनारी कधी गेलाय? कसं वाटतंय? समुद्राचं विशाल उत्तुंग पाणी बघितल्यानंतर कसं वाटतंय सर? कसं वाटतंय? काय वाटतं? त्याचं कारण काय, सायंटिफिक रिझन त्याच्या पाठीमागं कोणाला माहिती आहे? विज्ञानचा एक भाग आहे तो, की समुद्रकिनाऱ्यावर गेल्यानंतर आपल्याला शांती का भेटते, का भारी वाटतं है ना. कारण शरीर त्याच्या माहेरी गेलेलं असतं. समजावून सांगतो तुम्हाला. शरीरमध्ये पाणी किती आहे? 70%. 70% पाण्याची ही बॉडी पाण्याने सगळ्याच महाभूतांनी बनलेली आहे. तर हे 70% शरीरामध्ये पाणी पाण्याजवळच गेलं तर त्याला बरं वाटतंयच आणि त्या शरीराचा परिणाम मनावरती होतो. म्हणून ते शास्त्रीय कारण घेऊन आमच्या प्राचीन सूरींनी काय केलं की तिथं जा, तुला हार्दिक काय वाटेल तिथं भारी वाटेल आणि तिथं तू नमोकार मंत्राचं जाप कर. नदीच्या किनारी जा किंवा समुद्राच्या किनारी जा आणि तिथं तुम्ही हे करा बरं काय. प्रॅक्टिकली तुम्ही बघा, हे एकदा जावा. कुठं जावा? नदीच्या किनारी किंवा समुद्राच्या किनारी. समुद्राच्या किनारी इकडं तिकडं जायचं नाही, हे जाप करायला जायचं. हां हां, आणि मग जिनेंद्र देवांच्या समक्ष किती अनंत पट जा, वरती पार्श्वनाथ भगवंतांच्या निकट जाऊन बसा तिथं है ना, आणि त्यांची छबी बघा. आणि काल तुम्हाला सांगितलं होतं ना, तिथं भगवंतांना बघून म्हणायचं काय, आपल्याला तुम्हाला लिहून दिलं होतं की काल. ते पाठ करायचं आहे बरं काय, तुम्हाला करायचं आहे की नाही, ह्यांनी प्रयोग केला बरं काय काल. तुम्ही तुमच्या स्वतःनी भगवंतांच्याबद्दल काय वाटते एका वाक्यामध्ये दररोज नवीन दररोज. कळलं? कोण केले प्रयोग आणि अजून काय केलं सांगा. आज काय म्हटला? हां असू दे की, पण म्हटलं की नाही, प्रयत्न केला की नाही. आता उद्या नवीन वाक्य, ह्याच्याने काय होईल सांगा. ह्याच्याने काय होईल? बरोबर ना, संयम. आणि सगळ्यात महत्त्वाचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं ना. आज उद्या काय लिहायचं आहे, उद्या काय लिहायचं आहे, कळलं का तुम्हाला? तुम्ही दर्शनपाठ म्हणा, समय सगळं करा.
खरं तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रतिभेनी दररोज एका वाक्यामध्ये जिनेंद्र भगवंतांच्या विषयी जे काय तुमच्या आधीमध्ये प्री स्टडी पडला आहे, पूर्व अभ्यास पडला आहे, त्याला हे घेऊन तुम्ही एक वाक्य दररोज करा. करणार का नाही करणार? हां. आता नमोकार मंत्रामध्ये कार्यसिद्धीसाठी मंत्राची आराधना जिनेंद्र देवासमक्ष मंदिरात करणं श्रेष्ठ आहे. म्हणून पद्मपुराणमध्ये रावण शांतीनाथ भगवंतांच्या मंदिरामध्ये जाऊन तो मंत्राची आराधना करत होता. कळलं तुम्हाला मंदिरात किती महत्त्व मंदिराचं आहे? कळलं काय? हां. आता नमोकार मंत्रामध्ये पद अक्षर मात्रांची संख्या किती आहे? नमोकार मंत्रामध्ये पद किती आहेत? पद म्हणजे कळते ना, नमो अरिहंताणम, नमो सिद्धानम, असे 5. अक्षर किती? बरोबर. मात्रा किती? मात्रा व्यंजन वगैरे कळते ना, म्हणजे पुन्हा 7वी 8वीला जायला नको बरं काय. हां. व्यंजन किती? 30. आणि स्वर किती आहेत? एकूण टोटल 34 स्वर आहेत. हे सगळ्यांना माहिती आहे की नाही माहिती आहे? माहिती आहे ना? हे सगळं माहीत पाहिजे की नमोकार मंत्राचं. हां, त्याचं आपण डिटेलिंग करतो ना. हां. आता परमेष्ठी वाचक मंत्र किती अक्षराचे आहे ते आता हे त्रव्यसंग्रह नावाचा ग्रंथ आहे ना आपल्याकडं, तर त्याच्यामध्ये शेवटी हे सगळं सांगितलेलं आहे. 16 अक्षरांचा. आता मागाशी किती अक्षरांचा होता? 35 अक्षरांचा. आता किती आहे? 16 अक्षरांचा मंत्र. कुठला? वाचा बघूया. 6 अक्षरांचा मंत्र अरिहंत सिद्ध किंवा अरिहंत साधू. 5 अक्षरांचा मंत्र असी आऊसा किंवा असी आऊसा हे इनिशियल आहेत बरं का त्याचे अरिहंत सिद्ध आचार्य उपाध्याय साधू. हां. आणि 4 अक्षरांचा मंत्र अरिहंत किंवा असी साहू. 2 अक्षरांचा मंत्र सिद्ध किंवा अरहम. 1 अक्षराचा मंत्र पण आहे बरं काय मंत्र. हा पण मंत्र आहे आणि ओम पण मंत्र आहे. हां. ओम ते मला हे करता आलं म्हणून ते ओम लिहिले बरं का, ते ॲक्च्युली असं हे. हां. आता नमोकार मंत्र पुढे घ्या. नेक्स्ट 9, 27 किंवा 108 वेळा का म्हटला जातो? कारण 9 हा अंक काय आहे? शाश्वत वैश्विक स्थिरांक म्हणतात त्याला. आता गणित किंवा मॅथमॅटिक्स ज्यांचं आहे ना त्यांना कळेल ते. युनिव्हर्सल कॉन्स्टंट 9 हा आकडा है ना. 9 आकडा. कारण 9चा पाडा आहे ना. 9 एके 9, 9 बरोबर 0 बरोबर 9, 9 दुनी 18, 8 अधिक 1 बरोबर 9, 9 त्रिक 27, 7 असं सगळे बरं काय. 9 10 90, 9 अधिक 0 बरोबर. ह्याला वैश्विक. आणि तुम्ही जर मूक माटी वाचला असाल आचार्यशींचं, वाचलं आहे की नाही? वाचलं आहे? नाही ना? वाचलं आहे. त्याच्यामध्ये आहे बघा हे सगळं 9चा आकडाचं. एखादी प्रेग्नंट बाई आतमध्ये बाळाला किती महिने ठेवते? 10 महिने का नाही ठेवत? आहे ना. खूप सगळं 9चं आहेत बरं काय. आणि निकोला टेस्ला नावाचं, तुम्ही टेस्ला कार तर माहिती आहे. निकोला टेस्ला शास्त्रज्ञ माहिती आहे का नाही? एडिसनच्या काळामध्ये होऊन गेला. त्या निकोला टेस्ला हिरो वर्शिपिंग आहे काय. हिरो वर्शिपिंग ह्या शब्दाचा अर्थ काय? व्यक्तिपूजेचं स्तंभ माजवले का ह्या लोकांनी? तसं नाही आहे बरं काय. गुणांनी युक्त म्हणजे गुणांना नमस्कार करणं ही जैन दर्शनाची खास. त्याच्यानंतर जैन दर्शनामध्ये व्यक्तिपूजेला स्थान नाही. अंडरलाईन करा. लक्षात आलं? व्यक्तिपूजेला इथं जैन दर्शनामध्ये स्थान नाही. आणि ह्या मंत्राची रचना कुणीही केली नाही. अनादी काळापासून आहे, अनंत काळापर्यंत राहील. ह्या काळात नमोकार मंत्र सर्वप्रथम आचार्य श्री पुष्पदंत महाराजांनी षटखंडात्मक ग्रंथामध्ये मगाशी सांगितलं आपल्याला. हां. आता त्या नमोकार मंत्राची पर्यायवाची नामं सांगतात. किती माहिती आहेत तुम्हाला? एवढे आहेत बघा. हां. अनादिनिधन मंत्र 108 वेळेला जाप्य घालतो. आता एक प्रश्न तुमच्यासाठी. 108 वेळेला जाप्य घालताना, मग घालता असताना तुम्ही, तर त्याच्यामध्ये 108 मण्यामध्ये किती मण्यांवरती मन कॉन्सन्ट्रेट होतं? 4 किंवा 5. तुमचा काय अनुभव सांगा की मागं बोला की जरा. हां. होते किंवा नाही होत आहे? सगळं करूपर्यंत होते का नाही होत आहे? नाही होत. तुमचं काय होतं आहे की तुम्ही घालतच नाही? हां. होते की नाही होत आहे? कॉन्सन्ट्रेशन होते की नाही होत आहे? होत नाही. 100%. एक तर एकावर पण नाही. हां. 1 2 त्याच्यानंतर होत नाही. त्याचं कारण आहे ॲब्सर्डिटी. त्याचं कारण व्यस्तता. त्याचं कारण मगाशी सांगितलं. 70,000 विचार दररोज, त्यातले 90% निगेटिव्ह, त्यातले पुन्हा आणि काय होतात? रिपिटेशन होतात. मग ते कायमच जन्मल्यापासून मरेपर्यंत कायमच होत राहणार बरं काय. मंदिरात सुद्धा होत राहणारच. मंदिरात पूजा करताना तुमचा अनुभव सांगा तर मला. तुम्ही अर्धा तास पूजा करणार आहे किंवा एक विधान करणार आहे 4 किंवा 5 तासाचं, त्याच्यामध्ये मला प्रामाणिकपणे सांगा की किती वेळ तुम्ही बरोबर भगवंतांच्या गुणांमध्ये रममान होता? एक क्षण नुसतं है ना. हां हां
तल्लीन होतो कशामध्ये? छंदामध्ये, है ना? हां, म्हणून मी बरोबर, खूप छान आहे. छंदामध्ये त्याच्यामध्ये सगळे विधान किंवा जे पुजार असलं ते छंदामध्ये आहेत ना. ते छंदाचं डिसेक्शन होते बरं का आजकाल, व्यवच्छेदन होतं आहे. मी नेहमी बोलतो आणि परखडपणे बोलतो बरं काय. संगीतकार वगैरे असतात, काय वाटेल ते करतात. कसं वाटेल तर छंद राहतो बाजूला. आणि तुम्हाला मग चित्रपटाचे चाली आवडतात ना? का आवडतात का नाही आवडतात? हां, तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही दुसरं काय तर करा ना तिकडं जाऊन. तुम्ही मंदिरात असलं काय नका बाबा करू. तुम्ही काय छंदबिंद आहे ना त्याच्याप्रमाणे म्हणा, है ना? त्याचं पावित्र्य असतं आणि मनाला तेच तुम्हाला हे होतं. आता हे झालं. तर त्याच्यानंतर पुढे नेक्स्ट नमोकार मंत्र श्वासोच्छ्वासामध्ये कसं म्हटलं तर हे तुमच्यासाठी जरा महत्त्वाचं आहे. हां, आता ह्याच्यामध्ये अनुलोम विलोम पण आहे. आणि मन आपलं कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी योगशास्त्रामध्ये, पातंजल योगशास्त्रामध्ये एस्पेशली म्हणजे विशेषतः त्याच्यामध्ये हे सांगितले अनुलोम विलोम वगैरे. म्हणजे पूरक, सांगा बरं, 3 हे कुठले? पूरक, रेचक आणि कुंभक, असे 3 असतात ना. आता ते श्वास ग्रहण करताना नमोहरियंताणम, है ना? चुकले बरं का, ते न मोठं पाहिजे होतं ते मी ह्याच्यामध्ये. श्वास घेताना काय करायचं? श्वास सोडताना पुन्हा नमो सिद्धानम. पुन्हा श्वास ग्रहण करताना, पुन्हा श्वास सोडताना, पुन्हा अंती श्वास घेताना नमो लोये, आणि श्वास सोडताना पुन्हा घेऊन जरा बघता एकदा फक्त. हां, घ्या. घेताना नमो अर्हंताणम, सोडताना नमो सिद्धाणम, पुन्हा श्वास ग्रहण करताना नमो ऐर्याणम, पुन्हा श्वास सोडताना नमो वज्झायणम, आणि पुन्हा अंतिश्वास घेताना नमो लोये, आणि सोडताना नमो लोये सव्वसाहुनम. हे आहे ना, हे असे अनुलोम विलोम सकाळी 10 आवर्तनं करायचे. सकाळी कधी? उठल्यानंतर अनुलोम विलोममध्ये हे नमोकार मंत्र घ्यायचं. त्याच्यामध्ये श्वास भरायचा. पूरक, रेचक, पूरक, कुंभक आणि रेचक. कुंभकमध्ये आणि त्याचा एक हे प्रपोर्शन असते बरं काय किती, ते तुम्ही बघा योगशास्त्रामध्ये. पण हे असं सांग, हे तुम्हाला माहिती आहे. आता जप का करायचं ते सांगतात पुढं नेक्स्ट. जप है ना, जप असं म्हणतो आपण. जप म्हणजे जपाचं महत्त्व खूप सगळ्या दर्शनामध्ये आहे. जपनाम म्हणतात ना सगळ्या दर्शनामध्ये, नामस्मरण सगळ्या मंत्रामध्ये आहे का नाही? हां जी, हाँ रिपीटेशन होता है ना उसमें, बार बार रिपीटेशन होता है. और कोई माला लेकर के और कुछ भी हाथों के इसमें तर काय करतो, चंचल बहिर्मनाला एकधारी करत आपल्या विवेकी मनाला म्हणजे अंतर्मनाला जोडण्याचा एक मार्ग आहे. आता बघा, आता ह्याच्यावर एक तासभराचं लेक्चर होऊ शकतं, पण मी ते करणार नाही. कारण मनाचे 3 टप्पे असतात, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एक बाह्य मन, एक अंतर्मन, म्हणजे एक अवचेतन, एक बाह्य मन असतं, एक अंतर्मन, ज्याला मग कॉन्शियस माइंड, दुसरं सबकॉन्शियस माइंड, आणि तिसरं अनकॉन्शियस माइंड. आत्ता तुम्ही जे ऐकताय किंवा तुम्ही दैनंदिन क्रिया करता त्या सगळ्या कॉन्शियस पातळीवर होतात, चेतन मनावरती होतात. आणि अवचेतन मनामध्ये काय असतं? काय असतं सांगा? तुम्हाला जी स्वप्न पडतात ते अवचेतन मनामधून येत असतात. तुम्ही दाबलेल्या भावना त्या उफाळून वरती येतात, ते चेतन मनाचं काही येत नाही. स्वप्न कशी पडतात? विचित्र पडतात. ते सगळं आतमध्ये जाऊन बसलेलं आहे. सिगमंड फ्रॉइड आणि कार्ल युंग हे खूप मोठे 2 सायकोलॉजिस्ट होऊन गेले. त्यांनी जग बदललं बरं काय. 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स म्हणून एक त्यानं पुस्तक लिहिलं आहे, कुणी? कार्ल युंगनं. तर त्याच्यामध्ये त्यानं सगळा तो हे मांडलेलं आहे. त्यामध्ये म्हणतो तुम्हाला काय स्वप्न पडतात सांगा, तुम्ही कोण आहे ती सांगतो. कळलं? हां, स्वप्नशास्त्र पण आपल्यामध्ये आहे. आता त्या अंतर्मनामध्ये, त्या अंतर्मनाला जोडण्याचा मार्ग म्हणजे मंत्र आहे बरं काय. हां, कळतं तुम्हाला? मग तो मंत्र काय करतो, तुम्हाला कॉन्शियस आणि अनकॉन्शियसमध्ये न्यायचा प्रयत्न करतो. नमोकार मंत्र मी जाप्य करत बसलो आहे मंदिरामध्ये, किंवा अष्टक करत बसलो आहे, किंवा तुम्ही अभिषेक करायला लागला आहे, असं हार्डली कधी स्वप्न पडले? स्वप्नामध्ये साप आला आहे, किंवा तुम्ही आजारी पडला आहे, किंवा काहीतरी इकडं कुठं तर वर्ण खाली पडायला लागलो आहे, किंवा असं काही, असं किती वेळा पडलं आहे? खूप वेळा. कारण का? अंतर्मनामध्ये गेले. कारण तुम्ही भयग्रस्त आहात ह्याचं ते लक्षण आहे, असं कार्ल युंग म्हणतो. आणि ते बरोबर पण आहे. सायकॉलॉजी आता खूप डेव्हलप झाली आहे बरं काय. आणि त्या सायकॉलॉजीला घेऊन सगळं आता आपल्याला धर्म सांगितलं पाहिजे, तर लोकांना पटणार, नंतर पटणार पण नाही आहे सगळं. त्या अंतर्मनामध्ये नमोकार मंत्र गेला पाहिजे. तुम्ही नमोकार मंत्र म्हणायला लागलो जिनेंद्र भगवंतांच्या समोर, असं जेव्हा स्वप्न पडेल
तेव्हा समजा की आपलं उत्थानाची वेळ आली आहे. कळलं? उत्थानाची वेळ आलेली. पडले का नाही पडले? एनीबडी? हां, आहार देत. हां हां, ते फ्लो असतो, त्या फ्लोमध्ये नाही, त्या फ्लोमध्ये नाही. विधान केलं 8 दिवस आणि त्याच्यानंतर 8 दिवस पडले, ते नाही, ते कॉन्शियस पातळीवर असतं. कायच नाही असं हे आहे आणि तुम्हाला पडलं स्वप्न. हां, मग ते सबकॉन्शियसमध्ये गेलं ना तुम्ही, आहारदानचं पडेल तुम्हाला, ते नॉर्मल आहे बरं का आहारदान. पण भगवंत म्हणजे साक्षात जिनेंद्र भगवान स्वप्नामध्ये येऊन त्यांच्यासमोर तुम्ही काहीतरी जाप्य करायला लागला, ध्यान करायला लागलं, हे स्वप्न दुर्लभ आहे तुमच्या आयुष्यामध्ये, खूप दुर्लभ आहे बरं काय. ते करा, ज्या दिवशी पडेल त्या दिवशी मला फोन करून सांगा भैया पडलं. मग तुम्ही स्त्रीलिंगाचा छेद केला बघा तिथं. हे सम्यक दर्शनचं एवढं महात्म्य आहे, कळलं? हां, मग ते कळा. टाळ्या वाजून काय फायदा नाही, टाळ्या वाजून काय फायदा आहे? हां, टाळ्या वाजून काय फायदा नाही. हां, म्हणजे काय, म्हणजे हां 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 हां, ते स्वप्न पण चांगलं आहे, पण तो पण प्लेसिबो आहे ना, ते पण मेकॅनिझम आहे. कळते तुम्हाला? खूप सूक्ष्म स्तरावरती समजून घ्या आता जरा थोडं, कळलं काय? सूक्ष्म स्तरावरती. आणि त्या कार्ल युंगला स्मरून, त्या ह्याला मगाशी सांगितलं ना, त्या शास्त्रज्ञाला स्मरून सगळं जैन धर्म आपल्याला बघायचं. आणि त्यांना अभिप्रेत ते होतं कुणाला? आमच्या पूर्वसुरींना, आमच्या षटखंडागमचे करते किंवा त्याच्यानंतर समंतभद्र स्वामी, जिनसेन स्वामी, पूज्यपाद स्वामी सगळे खूप मोठे सायकोलॉजिस्ट होते. तुम्ही सगळी ग्रंथ वाचा बरं काय, तुम्हाला होणार नाही मला माहिती आहे सगळी ग्रंथ वाचायचं, पण ते खूप मोठे सायकोलॉजिस्ट होते. त्यांनी सांगितले बरोबर काय करायला पाहिजे, माणसाचं मन कसं आहे, त्याला कसं टॅकल करायला पाहिजे, हे सगळं सांगितलेलं त्याच्यामध्ये. त्यामुळे ते वाचा. तर हे एवढं. आणि काय म्हटलेलं आहे तर हे काय करतो की जेव्हा जेव्हा आपण विचार करतो आणि ते विचार दाबायचा प्रयत्न करतो, पुन्हा काय होतात ते. हां, जर तुमच्यामध्ये कोणी इंटरेस्टेड असेल ना, तर त्यांनी कार्ल युंग एकदा वाचून काढा बरं काय. तुम्ही होईल काय वाचायचं? कार्ल युंग, जुंग किंवा युंग म्हणतात, कार्ल युंग. तो खूप मोठा सायकोलॉजिस्ट होऊन गेला. तुम्ही सायकोलॉजीचा चांगला अभ्यास करू शकला तर चांगले धार्मिक होऊ शकता. तुम्ही कुठल्याही विशिष्ट कॉन्स्पिरसी म्हणजे ज्याला कटकारस्थान पण चाललेले असतात, इवन म्हणजे धर्माच्या क्षेत्रामध्ये सुद्धा, त्याच्यामध्ये अडकायचं नाही, त्याला भिदून वरती पुढं जायचं आपल्याला. कळलं तुम्हाला? हां, ह्याच्यामध्ये जायचं आपल्याला. आणि म्हणून हे जप विकसित झाली बरं काय. जकारम जन्म विनाशनम, पकारम पापनाशनम असं म्हणतात. हां, मग ही जप, तर त्या क्रियेमध्ये अखंडता राहावी म्हणून अविरत चक्राकार साधन करतो आपण. काय करतो? जपाची माळा करतो. हां, आता तो जाप्य विधी तुम्हाला सांगतो. नमोकार मंत्राचा जाप्य विधी नेक्स्ट घ्या. 3 प्रकारचे आहेत बरं, हे तुम्हाला माहिती आहे, हे कधी ऐकलंय? कमल जाप्य विधी, हस्तांगुली जाप विधी आणि माला. 3 नंबरचं तर माहिती आहे तुम्हाला, माला जाप. हे वरचे 2. हां, आत्ता बघा कमल जाप विधीमध्ये पुढे घ्या. आपल्या हृदयामध्ये काय का ती इमॅजिनेशन पॉवर तुमची किती आहे त्याच्यावर, आता कॉन्सन्ट्रेशन किती आहे हे ठरतं बरं काय. 8 पाकळ्यांच्या एका श्वेत कमळाचं, श्वेत म्हणजे कसलं, पांढऱ्या कमळाचं चिंतन करायचं आणि त्या प्रत्येक पाकळीवर पिवळ्या रंगाच्या 12 ठपक्या द्यायच्या, कल्पना करायची. आणि त्या मध्ये जे असतं ना कर्णिका, हां, त्याच्यावर 12 बिंदूंची कल्पना करायची. असं 96 आणि 12 किती होतात ते 108. आता हे जेव्हा प्रॅक्टिस कराल तेव्हा पहिले 1-2-3 महिने तुमचं डोकं दुखणार, हेडेक होणार तुम्हाला. आणि तुम्हाला जेवढं जास्त काळ लागेल ना, कुणाला 2 महिने, कुणाला 3 महिने, कुणाला 4 महिने लागतील. जास्त काळ लागला तर लक्षात ठेवायचं की आपण कॉन्सन्ट्रेशन आपलं लवकर होत नाही आहे, ह्याचा अर्थ आपण खूप व्यस्त आहे, आपण कुठल्या तरी ह्याच्यामध्ये खूप व्यस्त आहे. आणि ह्याची टेस्ट करायला सायकॅट्रिस्ट तुमच्याकडं 10,000 रुपये घेतात बरं काय. किती? सायकॅट्रिस्टकडे जायची पाळी येऊ नये, कळलं? मानसोपचार तज्ञ त्यांच्याकडे जायची पाळी येऊ नये. त्याच्या आधी आपण आपल्या मनाला हे काय करायचं आहे, सवय लावायची, हॅबिच्युअल करायचं त्याला, की हे काय करायचं. कळलं का? हे हस्तांगुली जाप कसं आहे, ते टिपक्या दिलेत बघा, असं श्वेतवर्णाचं कमळ चिंतन करायचं, त्याच्यावर प्रत्येक काय करायचं. हां, आता ही कल्पना आहे ना, काय सांगितलं बघा, त्या कमळाचं चिंतन तर करा. कुठं? इथं
कुठं ऊर्ध्वमुखी आतमध्ये कमळ काय झालेलं आहे, खिललेलं आहे ते, बरोबर आहे. कमळ फुललेलं आहे. किती किती याचं पाकळ्यांचं, 8 पाकळ्यांचं आहे ना. आणि त्या प्रत्येक पाकळीवर पिवळ्या रंगाच्या 12 बिंदूंची कल्पना करायची. कळलं? पाकळ्या असतात ना, त्याला पेटल्स म्हणतो. त्या प्रत्येक पाकळीवर 12 बिंदू आहेत पिवळ्या रंगाच्या, 12×8=96. आणि मध्ये जी कर्णिका असते ना, कर्णिका म्हणजे कळते की नाही, कमळाचं फुल बघितलं की नाही, त्या कमळाच्या फुलाच्या कर्णिकेवर पुन्हा किती करायचे, 12 बिंदूंची कल्पना ही सगळी इमॅजिनेशन. असं काय नसतंय की तर आतमध्ये तुम्ही बसलाय मंदिरामध्ये आणि डोळे झाका मंद, बरं काय, डोळे झाकले की झोप यायला नको. अर्धनिमिष भगवान झोपलेले असत नाहीत, अर्धनिमिष असतात ते, बरोबर आहे. हां, त्या पोश्चरबद्दल आपण नंतर चिंतन करायचं आहे. आणि मग हे 96+12 किती होतात, 108. कळलं की नाही, कळलं की नाही, कसं कळलं सांगा तुम्ही. किती पाकळ्या आहेत त्याला, ते 8 पाकळ्या आहेत की नाही, 8च पाहिजेत. 1 2 3 4 5 6 7 8. त्या प्रत्येक पाकळीवर एकेका 12×8=96 मध्ये कर्णिका, त्याच्यावरती 12. आणि त्या प्रत्येक एकेका बिंदूवरती नमस्कार मंत्र म्हणायचा आहे. कुठनं सुरुवात करणार, अवघड आहे ना हे. मग ते पण क्लॉकवाईज करायचं, म्हणजे कसं घड्याळाच्या काठ्याच्या दिशेनं करायचं, कुंड असं करायचं, असं. कळलं? एक बिंदू घ्यायचा. मग आता ह्याच्यामध्ये किती कॉन्सन्ट्रेशन होईल ॲज कम्पेअर टू माळा जाप, खूप होईल ना. म्हणून हे श्रेष्ठ मांडलं आहे. आणि ह्याची प्रॅक्टिस करायला लागते. हे मुलांना सांगा, म्हणजे मुलांचं एकाग्रता वाढण्यासाठी हा एक चांगला ट्रिक आहे. कारण ते मेंदूचा खूप व्यायाम होतो त्याच्यामध्ये. कळलं काय. आता गेले आता उद्या विचारतो काय कोणाकोणाला झालं आहे ते. आज प्रयोग करा, उद्या विचारतो मी कोणाकोणाला झालं आहे. हां, 12 मोजणं अवघडच आहे, सोपं काय नाही हो मॅडम. धर्म अजिबात सोपा नाही आहे. संसार त्या मानानं सोपा आहे, धर्म अजिबात सोपा नाही आहे. आचार्यशी ते तुम्हाला समजणार, मला कुठं समजणार आहे. हां, मग लक्षात येण्यासाठी मी तेच सांगतोय ना, लक्षात येण्यासाठी 12 आहेत ना ते. ऐका ट्रिक आहे ना त्याच्यामध्ये. 12 आहेत ना, 12. आता 12×8=96 आहे. एका पेटलवरती 12 आहेत ना, त्याचे 3-3चे सेट करा ना. 3-3चे सेट किंवा 4-4चे 3 सेट करा, किंवा 3चे 4 सेट करा. एक पाकळी आहे, एका पाकळीवरती 4चे 3 सेट करा. 1 2 आणि 3, 4 4 आणि 4 4×12. मग आता अवघड आहे, खूप अवघड आहे. आणि 2 महिने डोकं दुखणारच आहे. खरं प्रयत्न करा बरं काय, माझ्यासाठी प्रयत्न करा तुम्ही. हां. आणि हे फक्त नमस्कार मंत्र नाही, सुपार्श्वनाथ तीर्थंकरांचा मंत्र आहे. हां, तीर्थंकर जाप करत नाहीत, तीर्थंकर ध्यान करतात. ते खूप पुढला विषय आहे, शुक्ल ध्यानाचा विषय आहे. ते रूपस्थ पिंडस्थ आहे ना, तो विषय खूप डीप आहे. ते आपण पुढल्या कळलं का. ऐका हा बेसिक कोर्स आहे. हा कोर्स बेसिक आहे. ह्याच्यानंतर एक स्टँडर्ड कोर्स आहे आणि त्याच्यानंतर एक ॲडव्हान्स्ड कोर्स आहे. आणि तो पण एक 8-8 दिवसाचा आहे. तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा असली तर ते तुम्ही अटेंड करा, म्हणजे पुढं कधी तर होईल. हा बेसिक आहे बरं काय. तीर्थंकर कोणतं ध्यान करतात ते ॲडव्हान्स्ड कोर्समध्ये. अनेकांतवाद, साधवाद, सप्तभंगीवाद, अपरिग्रहवाद, अहिंसावाद, जैनांच्या दर्शनाला कुणी कन्फ्रंट केलं वगैरे 3ऱ्या ह्याच्यामध्ये. कुठल्या 3ऱ्या ह्याच्यामध्ये. आत्ता नाही, आत्ता काय एकदम बेसिक है ना. हे कळलं. हां, हस्तांगुली. आता दुसरं पुढं 2 नंबर. आता हे सोपं आहे जरा. हे माहिती आहे ना तुम्हाला. हे कसं, हे सांगा कसं. हां, बरोबर. उजव्या हाताच्या मधल्या बोटापासून सुरुवात करायची आणि असं क्लॉकवाईज जायचं बरं काय. 9 आकडा होते 9चा. आणि त्याच्यावर काय करायचं, 1 नमस्कार मंत्र आणि इकडे 1 मोजायचं. हे 12 आहेत ना, आणि हे 9, 12×9 किती झाले, 108. म्हणजे माळा सुटली बरोबर ना. माळेचं सुद्धा अवलंबन नको, ह्याच्यावर करायचं. आणि हे पण सुटायला पाहिजे, हस्तांगुलीकडे जायचं. सॉरी, कमल जापेकडे. कमल जापे पण पुढं सुटते बरं काय. ते सांगतो नंतर तुम्हाला कधी होते ते. हां,
हे कळलं? हां, आता माला जाप हे म्हटलेलं आहे. माला जाप तुम्हाला माहिती आहे, 108 मणी असलेली मालेनं जाप करावं. तुमच्याकडे कुठली माळ आहे? चांदीची. अजून स्फटिकाची. अजून त्याचं काय असतं? चांदीच्या माण्याने करावं, काय म्हटलं, सोन्याच्या ह्याने करावं. त्याचा काही दृश्य परिणाम माइंडवरती होतो की नाही? तुमची ह्याची भांडी आहेत ना, किती वाजले? हार्डली 4 मिनटं राहिलेत बरं काय. हे काय तुमची भांडी ह्याची पूजनची भांडी कशाची आहेत? का क्या होता है उसमें? हां, म्हणजे त्याचा द्रव्य क्षेत्र आणि कालाचा परिणाम भावांवरती होतो, म्हणून चांदीची भांडी. मी कुणाचं पूजन करायला चालू आहे? भगवंतांचं आहे ना, म्हणून. पण त्याच्यामधनं तुम्हाला अहंकार येता का म्हणे? त्याची एक दुसरी बाजू आहे बरं काय. प्रत्येक गोष्टीची दुसरी एक बाजू असते आणि ती काळी असते बरं काय. प्रत्येक माणसामध्ये एक राम असतो आणि एक दुसरा रावण पण असतो. सर, धर्मामध्ये रावणाला कन्फ्रंट करायचं आहे, लक्षात आलं? धर्माच्या क्षेत्रामध्ये रावणाला कन्फ्रंट करायचं, रावणाशी झुंजायचं आहे. राम आहे, दिसतोय समाजाला, कळतोय? राम समाजाला दिसतो. तुम्हाला रावण दिसला पाहिजे तर धर्म होणार, नाही तर नाही होणार. मग दिखावा होणार. त्याच्यानी समाज मान्यता मिळेल, त्याच्याने प्रतिष्ठा मिळेल, परंतु अंतरंगामध्ये तुम्ही अशांत राहाल. तुम्हाला अंतरंगामध्ये शांती पाहिजे असेल, रावणाबरोबर झुंज घ्या, कळतं? हां, आता हे 108 मणी हे माहिती आहे तुम्हाला सगळं. हां हां, एक मुंगाची माळ असते बरं काय. मुंगा की मालूम आहे की मुंगा की कैसी होती? आपको मालूम होगा? मुंगा की रेड होती ना. हां, ती पण महागडी असते, 5,000-6,000 रुपयाला येते ती. पण ते आचार्यांनी सांगितलं, आचार्यश्रींनी एकदा विचारलं होतं की आचार्यश्री इसमें कॉन्सन्ट्रेशन का क्या मतलब आहे? म्हटलं ते काय नाही म्हटले, कुठलं पण कर, हातावर कर, कसं कर, खरं भगवंतांचं स्मरण कर. आचार्यश्री एका वाक्यात सहज बोलून जातात. ते भगवंत आतमध्ये कोण नाही, प्रभू नाही आहे. तू सोन्याची घे माळ, फायदा काय त्याचा? आणि सोन्याची चांदीची घेण्यामध्ये एक तोटा काय होतोय? जाईल काय, कोण नेलं काय, अमुक काय तमुक काय. पण घ्या बरं काय, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. हां, आता मंत्राचं जाप कोणत्या दिशेला मुख करून करायचं आहे? मंत्रोच्चाराचं जाप्य करताना पूर्व किंवा उत्तर शुभ मानली जातात. कारण पूर्व काय आहे, हे सगळं धौलामधलं कंटेंट आहे बरं काय. धौला ग्रंथ आहे ना, त्याच्यामधला कंटेंट आहे. पूर्व दिशा काय करते? मोहाचा नाश करणारी असते. दक्षिण बुद्धीचा नाश करणारी, पश्चिम हृदय भावनांना नष्ट करणारी आणि उत्तर विघ्नांचा नाश करणारी. मात्र इथं आला मंदिरामध्ये तर इथं दिशेचं बंधन नाही, कळलं? हां, नाहीतर सगळेजण येऊन अगोदर ते जागा धरतील ना, तसं नाही. इथं काय त्याचं हे नाही. आता उच्चारणाच्या आधारावर मंत्रजाप किती प्रकारचे? 2-3 मिनटं राहिले ना. हां, हे केवढं वैखरी म्हणतात बरं काय. इतरही लोक ऐकतील अशा मोठ्या आवाजामध्ये नमोकार मंत्र म्हणणं, ह्याला काय म्हणतात? वैखरी. मध्यमा म्हणजे जाप्य करताना ओठांची हालचाल नसते, पण आतमध्ये काय होते? जीभ हालते. पश्यंतीमध्ये यात ना ओठांची हालचाल असते ना जिभेची, केवळ मनानं चिंतन सुरू असतं. कशामध्ये? पश्यंती ऐकलं का शब्द? हां, आणि सूक्ष्म मनामध्ये जे नमकार मंत्राचं चिंतन सुरू असतं तेही पूर्ण थांबणं, ह्याला काय म्हणतात? आता इथंपर्यंत जायचं आहे बघा आपल्याला. कुठंपर्यंत? हां, कळलं? समयसार प्रवचनसार सगळं ते आहे बरं काय. तो कंटेंट आहे सगळा तिथं. अध्यात्माचं सर्वोच्च स्थान तिथं आहे. आणि हे तुमच्या आयुष्यात मरायच्या आधी जैन दर्शनानं सांगितलेला अध्यात्माचं सर्वोच्च शिखर मी स्पर्श केल्याशिवाय मरणार नाही, अशी एक प्रतिज्ञा करा. बाकीच्या गोष्टीत जास्त अडकू नका. कुठं जायचं आहे? त्या अध्यात्माच्या सर्वोच्च टोकाला स्पर्श केले. महावीर भेटल्याशिवाय मरायचं नाही, तीर्थंकर भेटल्याशिवाय मरायचं. ह्याचा अर्थ काय की तुम्ही त्या लेवलला जा. हे सूक्ष्म जाप सांगितलेलं त्याच्यामध्ये. हां, मग हे आध्यात्मिक आनंद किंवा साधक वगैरे आहे ना, हे याच्यामध्ये सांगितलं. आता नमोकार मंत्राचे उपवास किती केले जातात? 35 माहिती आहे तुम्हाला? हे तुम्ही करू शकता अनुष्ठान. पंचमीचे 5, सप्तमीचे 7, नवमीचे 9 आणि चतुर्दशीचे 14. म्हणजे कधी करायचं? हे आषाढ शुक्ल सप्तमी काय असतं त्या दिवशी? हां, बरोबर. किंवा कोणत्याही महिन्याच्या पंचमी, सप्तमी, नवमी, चतुर्दशीपासून काय करायचं ते सुरुवात करायचं. आता नमोकार मंत्राचा प्रभाव उद्या बघू की 8:30 झाली. हां, नको 8:30 म्हणजे 8:30. हां, फास्ट 8 दिवस आहेत आपल्याकडं हार्डली.
आणि हे आता ह्याच्या काय हे तुम्हाला देणारच आहे ना मी, हे तुम्हाला शेअर करणार. काय म्हटलं? सूक्ष्ममध्ये स्टँडर्ड कोर्सला जा, स्टँडर्डमधनं ॲडव्हान्स कोर्सला जा, तिथं तुम्हाला खूप सगळं भेटेल पुढं. होय 100%, 100%. त्याशिवाय विषयच नाही. नाही नाही तिथं नाही जाऊ शकणार. हां ते बरोबर आहे. फास्ट व्हावं लागले काय? फास्ट व्हावं लागले? मग ते आपल्याला दिवस पुरणार नाही. 8च दिवस आहेत आपल्याकडं आणि 7:30 ते 8:30 एवढीच वेळ आहे. हां जी 7 o'clock से नहीं, 7:30 से ही होगा. हाँ क्योंकि आप यहाँ से आ रहे हो, मुझे वहाँ से आना पड़ता है ना. हाँ हाँ दिवस वाढणार नाही, 8च दिवस. हां होय 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 असंच ते तुम्हाला कळेल ना. तुम्हाला पण थोडी जिज्ञासा लागू दे ना. सगळे जे आम्ही किती सांगणार तुम्हाला, तुम्ही स्वतःला प्रश्न पडला पाहिजे ना, अरे आपण पण काहीतरी करूया है ना. ह्याच्यासाठी फास्ट जाऊया जरा. हां हां थांबूया आपण. बोधी समाधी परिणाम शुद्धी स्वात्मोपलब्धी शिवसौख्य सिद्धी चिंतामणी चिंतित वस्तु दाणे त्वामंद्य मानस्य ममास्तु देवी. वंदना. जय जिंद्र सगळ्यांना.